ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो हो हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. अनुग्रह मजला पाहिजे, सामर्थ्य मजला पाहिजे. चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. तू चेतनेचा दीप हो, तू श्वास वायू रूप हो. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये. आजच्या मननाकरिता देवाचे वचन यिर्मया अध्याय 31 13 ते 14 ही वचने. यिर्मया अध्याय 31 13 ते 14 ही वचने. त्या समयी कुमारी आनंदाने नृत्य करीतील, वृद्ध व तरुण एकत्र आनंद करीतील. मी त्यांचा शोक पालटून तेथे आनंद करीन. मी त्यांचे सांत्वन करीन. त्यांच्या दुःखानंतर त्यांनी आनंद करावा असे मी करीन. आणि मी त्यांच्या याजकांचा जीव मिष्टान्नांनी तृप्त करीन. माझे लोक माझ्या उत्तम वरदानांनी तृप्त होतील असे परमेश्वर म्हणतो. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समयी आम्ही यिर्मया 31 अध्याय 13 आणि 14 वचन वाचलं. आणि या वचनामध्ये प्रभू आम्हाला सांगत आहे की आनंद करा. आमचा आनंद हा दुःखामधून निघण्याचा मार्ग आहे. आणि दुःख हे आम्हाला इतकं भयावह वाटते की आम्ही त्याच्यामध्ये जास्ती काळ राहू शकत नाही. परंतु त्या दुःखामधून निघण्यासाठी अनेक वेळा आमचे स्वतःचे प्रयत्न, आमचे स्वतःचे विचार, आमच्या स्वतःच्या कृती अपुऱ्या पडतो. आणि त्या दुःखातून आम्ही सावरू शकत नाही, निघू शकत नाही. अनेक वेळा आम्ही त्यामुळे निराश होतो आणि आमच्या जीवनामध्ये अनेक वेळा चुकीचे पाऊल आम्ही उचलून आमच्या जीवनाला आम्ही इजा पोहोचवतो. परंतु प्रभूचं वचन आज म्हणतंय यिर्मयाच्या पुस्तकामध्ये 31 अध्याय आणि 13 वचनामध्ये, मी त्यांचा शोक पालटून तेथे आनंद करीन. परमेश्वर म्हणतो की मी त्यांचे सांत्वन करीन. आज प्रभू माझ्या तुमच्या जीवनामधल्या दुःखामध्ये तो परमेश्वर सांत्वन देऊ शकतो आणि तो द्यासाठी तयार पण आहे. परंतु गरज आहे की आम्ही त्याच्याकडे बघावं. प्रभू सांगतोय की मी तुमचे शोकाचे दिवस पलटवून टाकेन, तुमच्या दुःखातले दिवस मी बदलून टाकेन.
परंतु आम्ही काय त्याच्याकडे बघत आहोत. परमेश्वराचं वचन सांगते, जरी का तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला सोडले, परंतु मी तुम्हाला सोडणार नाही. त्याचं वचन असं म्हणते की एक आई आपल्या तान्ह्या बाळाला विसरेल, परंतु मी तुला कधी विसरणार नाही. आज प्रभू तो विसरत नाही आणि तो मला आणि तुम्हाला सोडत पण नाही. मग तो परमेश्वर माझे आणि तुमच्या दुःखातले दिवस निश्चितच का तो सावरेल नाही का? काय तो बदलून नाही टाकणार का? काय तो माझी आणि तुमच्या जीवनातले दुःखाचे दिवस पलटून आनंदामध्ये भरेल नाही काय? निश्चितच भरेल. म्हणून तो म्हणतोय की मी आणि तुम्ही त्याच्या आनंदामध्ये सहभागी व्हावं. प्रभूचं वचन या ठिकाणी आम्ही पाहतो. पौलुस हा फिलिप्पीकरास पत्रामध्ये लिहित असताना तो म्हणतोय 4 अध्यायामध्ये 4 वचनामध्ये की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. तुमच्या दुःखामध्ये तुम्ही त्रास्त झाले असाल, परंतु प्रभूच्या वचनामधून तुम्ही त्याला शोधा की तो कशा प्रकारे तुमची मदत करेल. आणि निश्चितच प्रभू तो तुमचं मार्गदर्शन करेल. तो तुमचे दिवस पालटून टाकेल. तो तुमचं क्षण जे दुःखाने भरलेला आहे तो बदलून तो सांत्वन करेल, कारण का तो अभिवचन देतोय. आज काय आपण त्याच्याकडे बघूया का? त्याचं सहाय्य मागूया का? आणि निश्चितच प्रभू परमेश्वर आम्हाला सहाय्य करेल. प्रार्थना करूया. स्वर्गाच्या महान वैभवाने भरलेले जिवंत देव बाप्पा, आज सकाळच्या समय प्रभू आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. आजचा हा दिवस तुझ समोर ठेवतो प्रभू. तुझं वचन सांगते की तो होय परमेश्वर शोकला प्रभूजी पलटवून आनंदाने भरणारा देव आहे, आनंदित करणारा देव आहे. आज जे बहीण या भाऊ प्रभू दुःखी अवस्थेमध्ये आहे, निराशेमध्ये आहे, जीवनामध्ये प्रभू जे त्रस्त झालेले आहे, आज प्रभू त्यांची तू भेट घे, त्यांना तू स्पर्श कर. पवित्र आत्म्या तुझं सामर्थ्य त्यांना तू पुरव. त्यांच्या मनाला प्रभूजी होय बाप्पा तू प्रभूजी त्या दुःखातून, त्या शोकाकुल अवस्थेमधून काढ आणि त्यांना एका नवीन आनंदाने भर, नवीन उमंगाने भर, नवीन शांतीने भर, नवीन सांत्वनेने भर. तुझं वचन म्हणते की जशी आई बाळाला आपल्या सांत्वन करते, तसंच मी तुम्हाला सांत्वन करेल. आणि आज प्रत्येक बहीण भावाची तू प्रभूची होय परमेश्वर तू त्यांच्या जीवनामधली सर्व दुःखाची बाजू सावरून प्रभू आनंदाने भरून काढ. सर्व गौरव तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. तू श्वास वायू रूप हो, तू चेतनेचा दीप हो. तू श्वास वायू रूप हो, क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. हो 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 क्षमा तू कर मला, लागू दे तुझा लळा. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. आत्म्या हृदयी तू ये, पवित्रता तुझी तू दे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.